तेलुगू ग्रंथालयास तेलंगणाचे नेते सोलापूर दौऱ्यात स्थानिक तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयास सदिच्छा भेट दिली असता संस्थेचे मल्लिकार्जुन कमठम यांनी टीडीपीचे माजी आमदार बक्कन्नी नरसिंहमलू, ऑल इंडिया एनटीआर संगमचे अध्यक्ष एस सतीश कुमार, जनरल सेक्रेटरी बी प्रवीण कुमार अशोक यांचे फेटा बांधून सत्कार करून ग्रंथालय याविषयी माहिती दिली। तसेच आमदार देवेंद्र कोटे यांच्या सहकार्याने आम्ही सोलापुरात तेलुगू भवन बांधणार आहोत। या तेलुगू भवनामध्ये 1000 जणांचे हॉल, 200 व 400 लहान 2 ऑडिटोरियम महाराष्ट्र शासनाने सदर तेलुगू भवनास जागा देणार असल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याकडून 1000 जणांची हॉलची निधी देणे याविषयी निवेदन दिले। त्यास अनुकूल मी प्रयत्न करणार आहे असे आश्वासन दिले असल्याचे ग्रंथालय सचिव तिप्पण्णा गणेरी यांनी सांगितले। सदर कार्यक्रमात जनार्दन इंजामुरी, श्रीनिवास गणेरी, शंकर ध्यावरकोंडा, श्रीनिवास गोस्की, नागेश गडगी, रवी एनबीके, श्रीनिवास लक्षेट्टी, गणेश पोतू, श्रीहरी बिल्ला, तिम्मप्पा गडगी, पुरुषोत्तम बुधारम, ईरण्णा भंडारी, श्रीपाद चिंता, राजू इराबत्ते, श्रीनिवास कोंडा, नारायण गजेली, सोमनाथ वंगा व एनटीआर चाहते बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री रेणुका बुधारम व एस सतीश कुमार यांनी आभार मानले।